आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालत मध्ये आज सादर करत आहोत फिल्म इंडस्ट्रीच्या एका अशा अभिनेत्रीला जिने आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने, अप्स अँड डाऊन्सची चिंता न करता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली जागा बनवली, एकानंतर एक हिट सिनेमे दिले आणि आपल्या ऍक्टिंगचे झेंडे गाडले. प्लीज वेलकम सेन्सेशनल राणी मुखर्जी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालत मध्ये पहिला आरोप राणी मुखर्जींवर. आपकी अदालत मध्ये राणी मुखर्जी यांच्यावर आरोप आहे की ह्या खूप रडत असतात. राणी, प्रत्येक फिल्म मध्ये रडता किंवा रडवता? हो. हा आरोप अत्यंत योग्य आहे. हे खरं आहे का की लहानपणी तुमचे जे भाऊ आहेत ते तुम्हाला खूप रडवायचे, घरामध्ये, शाळेमध्ये सुद्धा? खूप रडवायचे आणि मला चिडवायचे सुद्धा की माझ्या डोळ्यामध्ये एक नळ आहे जो एका सेकंदात उघडतो आणि त्यातून अश्रू येतात. तर माझ्या घरामध्ये म्हणजे मला खूप चिडवायचे लहानपणापासूनच की मी एका सेकंदामध्ये रडायला लागते. जसं मी आता तुमच्याशी बोलते आहे, मी लगेच रडू शकते, पण मी रडणार नाही. मी पूर्ण प्रयत्न करेन की आज तुम्हाला रडायची संधी नाही मिळणार. थँक्यू रजतजी. पण हे खरं आहे की जेव्हा पहिल्यांदा स्क्रीन टेस्ट झाली होती तुमची तेव्हा खूप रडल्या होता तुम्ही? खूप रडले होते, कारण जेव्हा राजा की आएगी बारात मध्ये माझं ऑडिशन केलं गेलं तेव्हा त्यांनी मला एक साडी नेसवली आणि एक लांब असा एक पेपर दिला माझ्या हातामध्ये आणि खूप लांब डायलॉग समोर, जे कोर्टाचे काहीतरी म्हणजे डायलॉग होते आणि माझ्या डोळ्यामध्ये त्यांनी ग्लिसरीन भरलं म्हणजे रड. तर मी विचार करते म्हणजे आता हे कसा सिनेमा करतात आणि हे काय असतं ऍक्टिंग, मला काही समजलंच नाही आणि इतकं ग्लिसरीन भरभरून की मी डोळेच उघडू शकले नाही, मला काही समजूच नाही. आणि माझ्या आईची इच्छा होती की मी हिरोईन व्हावं आणि ती स्क्रीन टेस्ट बघितल्यानंतर माझी आई स्वतः गेली प्रोड्युसरच्या इथे, म्हणजे त्यांना भेटायला, म्हणजे तुम्ही प्लीज माझ्या मुलीला घेऊ नका, ती खूप खराब आहे, तुमची फिल्म फ्लॉप होईल, हिला घेऊ नका, खूपच खराब आहे. तर तेव्हाही मला काही माहीत नव्हतं आणि म्हणजे एक्सपिरियन्स नव्हता. तेव्हा मी फक्त 15-16 वर्षांची होते. तर त्यावेळी कोर्टचे डायलॉग्स होते आणि ग्लिसरीन डोळ्यामध्ये टाकून म्हणाले रड. तर मी नॅचरल ॲक्टर्स आहे, तर रडायला तेव्हापासून नॅचरली येतं. मी तुमचे वडील राम मुखर्जी त्यांचा एक इंटरव्ह्यू वाचत होतो, तर त्यामध्ये ते म्हणाले की जेव्हा ते तुमचा पहिला सिनेमा बघायला गेले तेव्हा ते रडायला लागले. आणि त्यांच्या जवळ कोणीतरी माणूस बसला होता फ्रंट रो मध्ये, तो म्हणाला हा म्हातारा रडायला आलाय का? एकदम खरी गोष्ट आहे. ऍक्च्युली बाबा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते हे, आणि सगळ्यांना खूपच म्हणजे विचित्र वाटलं होतं, कारण ते स्वतःला म्हातारा म्हणत होते, परंतु ऍक्च्युअल मध्ये खूप हँडसम आहेत ते आणि अजिबात म्हातारे वाटत नाही. आणि देवकृपेने ते आता 80 वर्षाचे आहेत, पण ते खूप हँडसम आहेत. मला असं वाटतं की आय थिंक प्रत्येक पित्यासाठी एक जी म्हणजे मुलगी असते ती त्यांना खूप प्रोटेक्ट करायचं असतं आणि खूपच प्रेमाने वाढवतात. आणि त्यावेळी त्यांचं सेकंड बायपास ऑपरेशन झालं होतं आणि त्यांनी इन्सिस्ट केलं होतं की ते सरळ ICU मधून जेव्हा निघतील घरी जाण्यासाठी, तेव्हा मी आधी गेटी गॅलेक्सीला जाईन आणि तुझा पिक्चर बघेन. आणि ते व्हीलचेअरवर गेले होते पिक्चर बघायला आणि त्यांच्यासाठी एक खूप म्हणजे एक्सपिरियन्स होता, कारण त्या सिनेमामध्ये म्हणजे कुठे कुठे रेप होत होतं, तर कुठे कुठे खूप जस्टिस मिळत होतं आणि ड्रॅमॅटिक फिल्म होती, मेलोड्रॅमॅटिक फिल्म होती. तर त्यामध्ये माझ्या मते पब्लिक टाळ्या वाजवत होती, एन्जॉय करत होती. सो आय थिंक ही वॉज व्हेरी प्राऊड. खूप त्यांना म्हणजे आनंद झाला की ही जी माझी छोटीशी मुलगी आहे ती आता पडद्यावर आहे आणि मी बघतोय. तर ते इतके रडायला लागले की त्यांचे अश्रूच बंद होत नव्हते. ते इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणाले होते की थिंक ही गॉट व्हेरी व्हेरी इमोशनल. आणि इव्हन आताही ते खूप इमोशनल आहेत की ते मला डान्स करताना बघून सुद्धा रडतात. पण तुमच्या करिअरमध्ये कदाचित रडणंच लिहिलंय. पहिल्या सिनेमामध्ये तुम्ही रडलात.
दुसऱ्या सिनेमाबद्दल शाहरुख खानने सांगितलं की कुछ कुछ होता है मध्ये त्यांनी रेकमेंड केलं होतं हा. तुम्हाला. हो हो आणि पण त्या सिनेमामध्ये देखील जो पहिला सीन होता तो तुमचा हो. मरण्याचा सीन होता. हो आय थिंक हे रडणं आणि माझं जे आयुष्य आहे इट्स गोईंग पॅरलली. लहानपणापासून जो माझा नळ चालू आहे देवालाच माहिती तो कधी बंद होणार. पण मला असं वाटतं रडणं हे खूप चांगलं आहे. ऍक्च्युली मला खूप रडायला आवडतं. लोकांना विचित्र वाटेल परंतु रडण्याने असं वाटतं की सगळं असं हलकं होतंय. आहा म्हणजे डोळे असे एकदम ब्राईट होतात, फेस ग्लो करायला लागतो, नाक लाल होतं, गाल लाल होतात. तर मला असं वाटतं की रडायला पाहिजे ना, खूप चांगली गोष्ट असते. पण रडणं तर ठीक आहे, रडवणं तुमचे सिनेमे हो बघून हो तर कभी खुशी कभी गम. हो चोरी चोरी चुपके चुपके मध्ये संपूर्ण सिनेमामध्ये रडायचं हो, होतं आणि ते बघून अगदीच. प्रेक्षक सुद्धा खूप रडत होते. हो. काय कसं आहे ना, की आम्ही म्हणजे नेहमी ॲज अन ॲक्टर असं वाटतं, की आम्ही प्रेक्षकांना भावूक करू शकू, की रडण्याच्या सीनमध्ये त्यांना रडायला आलं, हसण्याच्या सीनमध्ये म्हणजे त्यांना हसायला आलं. आणि म्हणजे अनेक लोकांनी मला म्हणाले, "राणी तू रडतेस चांगली." मला माहीत नाही ही कॉम्प्लिमेंट आहे की म्हणतात, "तू रडतेस चांगली." मी म्हटलं, "थँक यू." सगळ्यात जास्त तुम्ही रडवलं फिल्म ब्लॅक मध्ये. सर्वोत्कृष्ट हो. परफॉर्मन्स होता तुमचा. हो. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. परंतु हे जे प्रोड्युसर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, हां. हे तुम्हाला हे रडण्याचे रोल का देतात? कुठल्या तरी सिनेमामध्ये मरण्याचा रोल, हां, कुठल्या तरी सिनेमामध्ये मुक्या, रडवण्याचा रोल. तुम्ही ठीकठाक दिसता, असं काय शोधतात ते तुमच्यात? आय थिंक त्यांना असं वाटतं, की माझा चेहरा तसा आहे, की लोकांना बघतील तर त्यांना खूप दया येईल. तर म्हणजे असं वाटतं, की राणी रडली तर आम्ही सुद्धा रडू. पब्लिकला तर नाही वाटत की तुम्ही रडावं. म्हणूनच मी अय्या घेऊन आली आहे. म्हणजे सगळे हसतील. सगळे अय्या म्हणतील आणि हसतील. तुम्हा सगळ्या लोकांसाठी अय्या. तुमच्या आयुष्यातला अय्या मोमेंट काय आहे? अय्या मोमेंट आज आहे जेव्हा मी तुम्हा सगळ्यांना भेटले. अय्या व्हॉट एन ऑडियन्स. अय्या किती छान ऑडियन्स आहे. राणी, खूप सारे आरोप आहेत माझ्याकडे हो, अय्याला हो. घेऊन देखील. ओ अच्छा ठीक आहे. पण एका ब्रेकसाठी थांबायला लागेल चालेल. आपल्याला. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये राणी मुखर्जींवर जनतेच्या आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. ते गाणं असं होतं की राजा की आई है बारात मेरे आंगन में. तर या गाण्यामुळे खरं तर माझी प्रगती झाली. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत कॉन्ट्रोवर्शियल आणि सेन्सेशनल राणी मुखर्जी. आपकी अदालत मध्ये राणी मुखर्जी यांच्यावर आरोप आहे की या केवळ नशिबाच्या आधारावर जगतात. राणी, पहिला सिनेमा तुमचा जो हिट झाला नव्हता, हो त्यानंतर हे खरं आहे का की शाहरुख खानने रेकमेंड केलं होतं की हा सिनेमा राणी मुखर्जीला देण्यात हो यावा? हो हो एकदम खरं आहे. माझ्या मते त्यांनी माझी राजा की आएगी बारातची झलक पाहिली होती. तर मी काही एक्सप्रेशन दिले होते ते त्यांना खरंच आवडले. ते गाणं असं होतं की राजा की आई है बारात मेरे आंगन में. तर या गाण्यामुळे खरं तर माझी प्रगती झाली. कारण मी काय गायलं राजा की आएगी बारात, तर शाहरुखजींना खूप आवडलं आणि माझ्या मते करणला त्यावेळी त्या रोलसाठी काहीतरी 8 म्हणजे हिरोईनींनी रिजेक्ट केलं होतं. तर त्यांच्याकडे अजून कुठलाही चॉईस नव्हता. सो आय वॉज द लास्ट चॉईस. 8 हिरोईनींनी रिजेक्ट केलं. त्या म्हणाल्या की आम्हाला शाहरुख आणि काजोलच्या मध्ये कबाब में हड्डी नाही बनायचंय. तर करणला वाटत होतं की मी हड्डी बनावं. तर मी त्यांना विचारलं की बाबा कबाबमध्ये मला हड्डी का बनवायचंय तुम्हाला? तर ते म्हणाले की नाही, तुम्ही बिंदास हड्डी बना, मी सगळं सांभाळून घेईन. तर मला म्हणजे पहिल्याच सीनमध्ये मारून टाकलं. कारण प्रेक्षकांना वाटेल की ही फिल्ममध्येच नाहीये. एंडमध्ये तर यांची म्हणजे जोडी होईल शाहरुख आणि काजोलची. तर एक मास्टर स्ट्रोक होता माझ्यामध्ये करणच्या हिशोबाने, की पहिल्या सीनमध्ये सांगितलंय की ऍक्च्युली हड्डी आहे पण ऍक्च्युली हड्डी नाहीये. पण परंतु कसं रोल तो मिळाला जो 8 ने रिजेक्ट केला हो होता. हो हो आणि- थँक गॉड त्यांनी रिजेक्ट केलं. मी त्यांची खूप आभारी आहे.
तुम्ही पूजा भट्टच्या आभारी आहात की त्यांनी गुलामचा रोल रिजेक्ट केला होता. हो, मी खूप म्हणजे सगळ्यांची म्हणजे मी आभारी आहे. ज्या लोकांनी ती फिल्म नाही केली आणि मी ती फिल्म केली त्यांची मी खूप आभारी आहे. कारण मी नेहमी म्हणते की म्हणजे हाजीर असो तो वजीर होतो. तसंच रोल म्हणजे ज्यांना जो रोल मिळणार असतो त्यांना तो मिळतो. तर जो रोल मला मिळणार आहे तो मलाच मिळेल. जे मला करायचंय, जे माझ्या नशिबात आहे ते होणारच. तर बऱ्याच अशा गोष्टी चलते आहेत ज्या चलतेमध्ये ऐश्वर्याने हो, थोडा सिनेमा करून नंतर सोडला होता. मग हो. तुमच्याकडे तो रोल आला. हो. हां. ती तर एक म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. ते शाहरुखजींकडे त्याची सगळी उत्तरं आहेत. म्हणजे कशासाठी ते झालं होतं? हां, म्हणजे जसं आम्ही ॲक्टर लोक असतो, की जेव्हा आमच्याकडे नाही, फिल्म काय येते गोष्ट काय एखादी ते तरी सांगा. अ, आता हे सांगणं गरजेचं नाहीये. शाहरुख माझे खूप चांगले मित्र आहे आणि जेव्हा ते माझ्याकडे घेऊन आले चलते चलते फिल्म की ही फिल्म तुम्हाला करायची आहे, तर मी ऑटोमॅटिकली होच म्हणाले. कारण शाहरुख हे असे को-स्टार आहेत, की ज्यांच्याबरोबर मी करिअरच्या सुरुवातीला काम केलं होतं आणि त्यांच्याकडून खूप शिकले होते मी आणि ते माझे खूप चांगले मित्र आहेत. तर साहजिकच जर जे प्रोड्युसर झालेत, तर मी त्यांची फिल्म करणं तर मी म्हणजे साहजिकच हो म्हणाले. त्यांच्याच बरोबर कभी अलविदा ना कहना, हो. त्यामध्ये सुद्धा तो रोल तुम्हाला मिळाला जो काजोलने रिजेक्ट केला होता. हो, ही तर करण आणि काजोलच्या मधली गोष्ट आहे. कोणाकडे रोल जातो आणि काय होत नाही ती वेगळी गोष्ट आहे. तसं मी पण खूप रोल्स रिजेक्ट करते. ती कोणा दुसरीकडे म्हणजे ती दुसरी ॲक्ट्रेस करते. तर ही तर फिल्म इंडस्ट्रीमधलीच एक पद्धत आहे. शाहरुखचा एक इंटरव्ह्यू मी वाचला होता, ज्यामध्ये खूप हां. कौतुक केलं होतं त्यांनी तुमचं. ते म्हणाले, हो. की "मी राणीवर इतका विश्वास आहे माझा, की हं. अर्ध्या रात्री सुद्धा तिला कुठला रोल करायला सांगेन तर ती लगेच येईल." हो. एकदम बरोबर. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आमिर आणि शाहरुखसाठी मी बॅकग्राऊंडमध्ये ज्युनियर आर्टिस्ट बनायला पण तयार आहे. कारण त्यांनी माझी खूप मदत केली आहे. जेव्हा मी त्यांच्याबरोबर पहिला सिनेमा केला, ते खूप मोठे स्टार म्हणजे सुपरस्टार होते तेव्हा. कारण मी लहानपणापासूनच म्हणजे आमिरची फिल्म बघत-बघत मी मोठी झाले. कयामत से कयामत जेव्हा रिलीज झाली होती, मी शाळेमध्ये होते आणि त्यांना बघत-बघत म्हणजे मी मोठी झाले आणि त्यांच्यासमोर जेव्हा मी उभी राहिले ॲज अ हिरोईन मला असं वाटलं बापरे! एवढा मोठा स्टार माझ्यासमोर उभा आहे. पण कधीही म्हणजे ना शाहरुखने ना आमिरने मला हे जाणवू दिलं, की ते इतके मोठे स्टार आहेत आणि मी एक नवीन कलाकार आहे. तर ही गोष्ट माझ्या करिअरमध्ये खूप कामाला आली. की मला असं वाटलं, की एवढे मोठे स्टार आहे, की पण कामामध्ये एवढं लक्ष आहे आणि एवढं सिन्सिअरली काम करतात. तर अशीही म्हणजे पद्धत असायला पाहिजे. तर सक्सेस मिळणं ही एक म्हणजे स्टॅग्नंट पॉइंट नसतो. तर त्या सक्सेसला पुढे कसं न्यायचं आणि कशी मेहनत करायची हे मी त्यांच्याकडून शिकले. तर तर मी आय हॅव बीन व्हेरी इन्स्पायर्ड बाय वीर देम. झारामध्ये तुमच्या कामाचं शाहरुख बरोबर हो, खूप कौतुक झालं. हो. आणि मी ऐकलंय, की प्रेसिडेंट मुशर्रफनी तुम्हाला तुमचं खूप कौतुक केलं हो, तुमच्या रोलसाठी. हो. अ, त्यावेळी मला म्हणजे डिनरसाठी लंचसाठी बोलावलं गेलं होतं आणि मला खूप आनंद झाला होता त्यावेळेला कारण खूपच सुंदर फिल्म होती वीर झरा एकच खूप चांगली होती फिल्म ही. एक खूप चांगला मेसेज देत होता त्या फिल्ममध्ये. जेव्हा पाकिस्तानचे त्यावेळेचे जे म्हणजे प्रेसिडेंट होते ते. प्रेसिडेंट होते आणि त्यांची वाईफ आणि जे कोणी कॅबिनेटमधून आले होते पाकिस्तानमधून, त्यांनी खूप स्तुती केली वीर झराची. आणि म्हणाले, की आणखी या प्रकारचे सिनेमे बनायला पाहिजेत आणि ते खूप मोठे फॅन आहेत अशा फिल्म्सचे त्यांची वाईफ स्पेशली. तर म्हणजे खूप छान वाटतं असं ऐकून. त्यांच्या वाईफने तुमचा हात पकडून सोडलाच नाही खूप वेळापर्यंत. अ, हो. बट शी इज व्हेरी, व्हेरी गॉर्जियस लुकिंग लेडी. खूपच सुंदर आहेत. आणि त्यांच्याशी तुमची संध्याकाळी पुन्हा भेट झाली राष्ट्रपती भवनमध्ये, जेव्हा हो, प्रेसिडेंट अब्दुल कलामने तुम्हाला बोलावलं हो. होतं. आणि खूपच स्वीट होते कलामची. आय थिंक ती एक म्हणजे एक मेमरी आहे माझ्या आयुष्यामध्ये, जी मी कधीच विसरू शकत नाही. अ, अशा व्यक्तीला भेटणं म्हणजे इतके डाउन टू अर्थ होते ते अब्दुल कलामजी आणि जेव्हा त्यांनी ब्लॅक फिल्मबद्दल बोलले आणि मुशर्रफ साहेबांना बोलले, की "यू मस्ट सी धिस फिल्म." सो आय फेल्ट व्हेरी, व्हेरी हॅपी अँड प्राउड. ब्लॅकमध्ये खरंच तुमचा परफॉर्मन्स अतिशय सर्वोत्कृष्ट होता. मी हो. ऐकलंय, की दिलीप कुमारने देखील तुम्हाला एक लेटर पाठवलं तुमचं कौतुक करणारं. हो. दिलीप कुमार अंकल आणि बाबा म्हणजे जुन्या काळापासूनच खूप चांगले मित्र आहेत. अ, बाबांनी त्यांच्याबरोबर एक फिल्म केली होती, लीडर, ज्याचे ते म्हणजे डिरेक्टर होते. तर खूप जुनं नातं आहे म्हणजे चालत आलं आणि जेव्हापासून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलंय सायरा आंटी आणि दिलीप अंकलने नेहमी मला म्हणजे खूप म्हणजे एन्करेज केलंय
आणि जेव्हा ते ब्लॅकच्या प्रीमियरला आले आणि नेक्स्ट दिवशी मला त्यांच्याकडून चिठ्ठी मिळाली, पुन्हा मी रडायला लागले. पुन्हा तो माझा नळ चालू झाला, जो नळ आहे. आणि मला असं वाटलं की जे सगळ्यात मोठे शहेनशाह आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधले दिलीप साहेब, आणि ज्यांच्या ॲक्टिंगचं कौतुक करताना लोक थकत नाही आहेत, त्यांच्याकडून जेव्हा माझं कौतुक झालं, मला वाटलं की हा जो प्रवास आहे म्हणजे माझ्या करिअरमध्ये, आय थिंक हे थोडंसं एक स्टेप, म्हणजे एक पाऊल उचलायला होतं, ते मी पाऊल उचललं. दिलीप साहेब एक इन्स्टिट्यूशन हो. आहे, ते तर एक खूप मोठे ऍक्टर आहेत, खूप हो. श्रेष्ठ आहेत. त्यांनी तुमचं कौतुक केलं तर खूप मोठं सर्टिफिकेट आहे. हो. अमिताभ बच्चनने या सिनेमामध्ये तुमच्याबरोबर काम केलं, हो. ते काय म्हणाले होते? माझा जो एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा, म्हणजे इट्स वंडरफुल. कारण अमितजींसारखे व्यक्ती जे आजपर्यंत देखील ज्या प्रकारचे एन्थुसियाझम आहे त्यांचं, ज्या प्रकारे काम करण्यासाठी ते येत आहेत, असं वाटतं की एक लहान मुलगा आला सेटवर. कारण त्यांचं जे स्पिरिट आहे, इट्स सो यंग. आणि आमच्यासारखे म्हणजे जे नवीन कलाकार आहेत, त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला म्हणजे मिळतं. ही इज लिव्हिंग इन्स्टिट्यूशन फॉर अस, लिव्हिंग लेजंड. आणि माझं खूप मोठं नशीब आहे की त्यांच्याबरोबर मला एक फ्रेममध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्यांचे पिक्चर मी लहानपणापासून बघून इन्स्पायर झाले. आणि फॉर अस अमिताभ बच्चन म्हणजे अरे बापरे, अमिताभ बच्चनचा सिनेमा म्हणजे आज मी त्यांना अमित अंकल किंवा अमितजी म्हणते, परंतु त्यावेळी असं होतं अमिताभ बच्चन. राणी मुखर्जीच्या ऍक्टिंगचं शाहरुख खान कौतुक करतात, अमिताभ बच्चन कौतुक करतात, दिलीप कुमार ज्यांचं कौतुक करतात, हो. त्या राणीने आपल्या ऍक्टिंगची काय अवस्था केली याविषयी माझ्याकडे खूप सारे आरोप आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये राणी मुखर्जींवर जनतेच्या आरोप आणि प्रश्नांचा आणखीन एक भाग. आधीच्या काळामध्ये तुमच्या आवडीची गाणी होती तुम पास आए, हो. यू मुस्कुराए, आणि यामध्ये काहीतरी गाणं आहे ड्रीमम, वेकअपम, क्रिटिकल, कंडिशनम. कंडिशनम. काय गाणं आहे हे? तुमच्या तोंडून खूप छान वाटतं ऐकायला. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत फिल्म स्टार राणी मुखर्जींना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये राणी मुखर्जी यांच्यावर आरोप आहे की ह्या गरजेपेक्षा जास्त बोल्ड झाल्या आहेत. अय्या. राणी, आम्ही उल्लेख करत होतो तुमच्या ऍक्टिंगचा, हो. ब्लॅक मध्ये तुमच्या रोलचा, वीर झरामध्ये तुमच्या हो. रोलचा, परंतु आता वृत्तपत्रांमध्ये तुमच्याबद्दल काय हेडलाईन्स छापत आहेत ते हो. जरा तुम्हाला हो. सांगतो. अय्यामध्ये राणीचा बोल्ड अवतार, अय्यामध्ये राणी लावणार पडद्यावर आग, अय्यामध्ये राणीचे सेक्सी सीन्स, अय्यामध्ये राणीचा स्किन शो, आणि मग लिहिलंय की अय्यामध्ये राणीने लावला सेक्सचा तडका. हे मला असं वाटतंय की जितके जर्नलिस्ट यांनी हेडलाईन्स लिहिले आहेत त्यांचा नंबर मला द्या. मला जरा त्यांच्याशी पर्सनल गप्पा गोष्टी करण्याची इच्छा आहे की त्यांना अय्यामध्ये नेमकं काय दिसलंय ते अशा हेडलाईन्स म्हणजे छापत आहेत. आणि पण ते तर म्हणतायत हद्द केली तुम्ही. नाही, हद्द अजिबात केलेली नाहीये. तुम्हा लोकांना चांगली तर वाटतेय ना फिल्म? हो, खूप मस्त आहे. हो. राणी, मला आठवतंय हो. जेव्हा कुछ कुछ होताय मध्ये हो. शाहरुख खान तुमच्या गालावर किस करायला हो, जायचा, अगदी. तुम्ही म्हणालात तुम्हाला खूप अवघड गेलं होतं, मागे सरकत जायचं तुम्ही. हो, असं झालं होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की मी शाहरुख आणि आमिरची फिल्म बघत बघत मोठी झाले. तर जसं की मी कोणी 5th-6th स्टँडर्डची म्हणजे कोणी मुलगी जी आमिर खानला क्युरियस क्युटीमध्ये बघून असं तो तिचा क्रश झाला. आता तोच माणूस समोर उभा आहे. तर मी आता आमिरला बघून मला लाज वाटते त्यात काय लाजायचं? की की त्याला बघून म्हणजे माझी फक्त त्याच्या बुटांवरच नजर जात होती. आणि मला आमिर म्हणतोय डोळ्यांमध्ये बघ. तर मी म्हणते हो बघते. त्यांना ऍक्शन म्हणू दे, मग मी डोळ्यांमध्ये बघेन. तर त्यांनी मला शिकवलं की जेव्हा आपण रोमॅन्टिक सीन करतो तेव्हा डोळ्यांनी कनेक्ट करणं खूप गरजेचं असतं कॅमेरा स्टार्ट होण्यापूर्वी. जसं मी आता तुमच्या डोळ्यांमध्ये बघतेय. तर शाहरुखजी बरोबर पण असंच झालं होतं की ते जे गाणं होतं कुछ कुछ होता है मध्ये, तेरी याद न तुझे याद न मेरी आए, किसी से अब क्या कहना. तर असं होतं की काजल एका ठिकाणी रडतायत आणि त्यांचाही नळ उघडा झालाय आणि त्याच जागी मी आणि शाहरुख रोमांस करतोय. तर आता शाहरुख मला किस करण्यासाठी आले गालावर
तर मी स्लोली शिफ्ट होत जाते, कारण मला असं वाटत होतं की शाहरुख खान माझ्या गालावर किस करणार आहे. अरे बाप रे. पण तरी मी मोठी झाले, 17 वर्षापेक्षा मी थोडी मोठी झाले. मग एक्सपिरियन्सने मला असं वाटलं, अरे ठीक आहे, आता किस करू द्या, काही हरकत नाही. गालावर किस करायला म्हणजे काय हरकत आहे. तर मग मी माझा गाल असा करते पुढे. आता जे गाणं आहे, अगं बाई, अय्यामध्ये हल्ला जे मचाय गाणं रे. आहे, त्याच्यामध्ये मी म्हणते, म्हणजे जे गाणं आहे ज्यातून मी ऐकलं हे गाणं, मी तुम्हाला ऐकवतो हो ते तुम्ही गाणं? ऐका, त्यात एक किस आहे, म्वा! असं करते. तर आता मी बिंदास झाले आता आहे. शब्द सुद्धा असे आहेत की अगं बाई हल्ला मचाय रे हो, मी हल्ला मस्तीच और करते. हिरनी शेरों से नैना लढाय रे. म्हणजे सिरियस राणीपासून रंगीली राणी झालीये. नाही, ऍक्च्युली मी बबलीचं जे माझं रूप होतं बंटी बबलीमध्ये, त्याच्यापेक्षा मी एक पाऊल पुढे गेले आहे या अय्यामध्ये. खूपच म्हणजे खोडकर आहे, म्हणजे मीनाक्षी देशपांडे, आणि ती आपल्या स्वप्नांमध्ये खूप काही करतेय. इथे म्हणजे ती एकदम वरच्या लेवलला पोहोचली आहे या गाण्यामध्ये. पण फक्त एकच गाणं नाहीये, आणखीन खूप आहेत. आधीच्या काळामध्ये तुमच्या आवडीची गाणी असायची तुम पास आए जी. यूं मुस्कुराए, जी. आणि यामध्ये काहीतरी गाणं आहे ड्रीमम, वेकअपम, वेकअपम, क्रिटिकल, कंडिशनम. कंडिशनम. काय गाणं आहे? तुमच्या तोंडून खूप छान वाटतंय. ते गाणं असं आहे, गाऊ का? पळून जाऊ नका. ड्रीमम वेकअपम क्रिटिकल कंडीशनम अर्थम क्वेकअपम हिलडुल सब शेकअपम फेस टू फेसम धरती पुतरम टॉप टू बेसम कामसूत्रम थाइजम थंडरम डाउनम अंडरम साइजम मैटरम थिंकम वंडरम जंपिंगम पंपिंगम थंपिंगम थ्रॉबिंगम ഒന്ന് രണ്ട് മൂന്ന് നാല്. आणि मग असं आहे गाणं. एकदम काळ बदललात तुम्ही. कुठे तुम्ही मंगल हो. पांडे मध्ये गात होता तुम्हारी यादाओं पे मैं वारी वारी, हर एक हो. बात है जैसे हो. मिठी कटारी. हम्म. तिथपासून चालत आता तुम्ही आल्या आहात अब मुझे हिरोईन बना देना. $1.25 चढाऊंगी बदले में. ही ऍक्च्युली मीनाक्षी देशपांडेचा जी एक ॲस्पिरेशन आहे, शी एस्पायर्स की ती एक हिरोईन बनावी. ती जुही माधुरीजी आणि श्रीदेवीजींची खूप सारी स्वप्न बघते आणि स्वतःला त्यांच्या सारखं म्हणजे समजायला लागते, आणि तिला वाटतं की तिने सुद्धा हिरोईन बनावं. जसं म्हणजे हिरोईन लोक जसे असतात, तर ती म्हणजे प्रे करते की मला हिरोईन बनवा, मी $1.25 चढेन तुमच्या तर मग चरणावर. या स्वप्नांच्या निमित्ताने 3-3 आयटम नंबर करून टाकले तुम्ही माझ्या यामध्ये. सिनेमामध्ये मी स्वतःच्याच सिनेमामध्ये डान्स केलाय, आणि मीनाक्षी देशपांडे ॲज अ पर्सन इन द फिल्म इज अ आयटम. गाणी आयटम नाही आहेत. असं कॅरेक्टर आहे जे अंकलची सुद्धा चेष्टा करेल. तुम्ही त्यामध्ये म्हणालात की पेड़ों हो. के आगे बच्चन और पेड़ों के पीछे रेखा. नाही, म्हणजे अजिबात चेष्टा नाहीये. त्याच्यामध्ये काहीच नॉर्मल नाहीये. सगळंच विचित्र आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल म्हणजे माझी आई विचित्र आहे, वडील विचित्र आहे, भाऊ विचित्र आहे, मित्र तर म्हणजे विचित्रामध्ये विचित्र आहे, आणि रोमांस आहे तो तर अतिविचित्र आहे. गाणी पण विचित्र आहेत. पण जेव्हा तर दे तुम्ही हॅव टू गो विचित्र. परंतु जेव्हा या बोल्ड रूपामध्ये तुमच्या आईने बघितलं तेव्हा त्या ती काय म्हणाल्या? म्हणाली, अय्या उड़े बाबा কি হচ্ছে কি ভালো দুর্দান্ত ফাটাফাটি. आई ऐकलंय की- म्हणजे मी तुम्हाला एक खूप मजेशीर गोष्ट सांगते. माझी सगळ्यात मोठी फॅन माझी आई आहे. कारण माझ्या आईचं इतकं प्रेम आहे माझ्यावर, म्हणजे प्रत्येक मुलगी म्हणजे प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते, पण आई म्हणजे फक्त माझ्यावरच प्रेम करते. म्हणजे कधी कुठलं डिस्कशन झालं घरी, की कुठला तरी पिक्चर आला किंवा कुठल्या दुसऱ्या हिरोईनचा पिक्चर आला, तर माझ्या आईला म्हणजे तिला आवडतच नाही. तिला फक्त मीच आवडते. तर मला खूप छान वाटतं. कोणाला आवडो ना आवडो, माझ्या आईला आवडतं. राणी, तुमचं बोलणं आणि या लोकांच्या टाळ्या ऐकून असं वाटतंय की लोक हा सिनेमा बघायला नक्कीच जातील. ये आणि मी तुम्हाला वचन देऊ शकतो की मी सुद्धा प्रयत्न करेन हा सिनेमा बघायचा. ये आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये राणी मुखर्जीवर जनतेच्या आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. हे मॅगझिन आहे, कव्हरवर
हे हा. 2007 ऑक्टोबरचं छायाचित्र आहे. हो. लिहिलंय शादी टू आदी राणी मॅरिड. आदित्य चोपडाशी तुमचं लग्न झालं यामध्ये लिहिलंय असं. हो, ते तर खूप काही लिहितात. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत फिल्म स्टार राणी मुखर्जी. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये राणी मुखर्जी यांच्यावर आरोप आहे की या गुपचूप कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करतात. राणी, तुम्ही काहीही न बोलता चोरी चोरी चुपके चुपके असे विवाद निर्माण करता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक म्हणतात क्वीन ऑफ कॉन्ट्रोवर्सीज आहे राणी मुखर्जी. अच्छा, माहित नव्हतं मला. तुम्ही आ- इतक्या इनोसंट आहात जितक्या तुम्ही सांगत आहात. हो हो, एकदम एकदम. आय एम व्हेरी प्राऊड की मी जशी आहे आणि माझ्या आई वडिलांनी मला जसं वाढवलंय. मला खूपच चांगली शिकवण देऊन त्यांनी मोठं केलं आणि मी प्राऊडली हे म्हणू शकते की कॉन्फिडेंटली आय एम व्हेरी गुड गर्ल. बरं, या गुड गर्लच्या बद्दल वृत्तपत्रांमध्ये मॅगझिन्समध्ये काय काय छापलं जातं हे जरा मी सांगतो. हो. तुम्ही अभिषेक बच्चनवर नाराज आहात कारण त्यांनी तुम्हाला लग्नामध्ये नाही बोलवलं. अशी तर काहीच गोष्ट नाही झाली आहे, कारण लग्नाला बोलवण्याचं जे काही आहे ते जो लग्न ज्याचं होतंय त्याने बोलवणं गरजेचं आहे. तर दुसरा व्यक्ती नाराज झालं तर त्यामुळे काय फरक पडणार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी लिहिली अभिषेकच्या बद्दल की हडिप्पामध्ये अभिषेक असणार होता शाहिद कपूरच्या नाही नाही, जागी. हा अतिशय पण चुकीचा ऐश्वर्या प्रश्न रायने आहे. ऑब्जेक्ट केलं की नाही नाही. नाही, हे एकदम चुकीचं आहे. शाहिदच होते फर्स्ट चॉईस सिनेमासाठी, शाहिद कपूर, आणि शाहिदनेच ही फिल्म केली. अशी अशी कुठलीच गोष्ट नाहीये. हे सगळे यामुळे कारण सुरुवातीला अभिषेक बरोबर तुमचं नाव जोडलं गेलं होतं. हा, नो प्रॉब्लेम. ते तर माझं नाव सगळ्यांशीच जोडलं जातं. ते तर वरच्याने ज्याला निवडलंय तो मिळू दे बस. तो ही जी खरी गोष्ट आहे ती तीच आहे. पण अभिषेक खूप चांगले को-स्टार आहेत. मी त्यांच्याबरोबर खूप चांगले चांगले सिनेमे केलेत. खूप साऱ्या लोकांनी आमचं जे पेअरिंग म्हणजे आमची जी जोडी झाली त्याचं लोकांनी खूप कौतुक केलं आणि या सगळ्या मेमोरेबल फिल्म्स होत्या. युवापासून ते बंटी बबली, कभी अलविदा ना कहना, म्हणजे अभिषेक बरोबर म्हणजे प्रोबॅबली त्याने सुद्धा खूप चांगल्या मूव्ही माझ्याबरोबरच केल्यात. आणि एक हे वृत्तपत्रांमध्ये छापतं की यशराज फिल्म्सचे जास्त करून सिनेमे राणी मुखर्जीला मिळतात. असं काहीच नाहीये. ऍक्च्युली शाहरुखजींना जास्त मिळतात. पण यामध्ये सुद्धा माझं नाव येतं. हिरोईन्स नो मध्ये प्रॉब्लेम. म्हणूनच लोक विचारतात की राणी मुखर्जींनी हे सांगावं की यशराजचा राज काय आहे. राज हेच आहे की ते यश अंकललाच माहितीये राज. तेच आहेत यशराज. तर तेच सांगू शकतात यशराजचं फक्त राज. यश अंकलना माहिती आहे की आदित्य चोपडाला सुद्धा काही माहिती ते आहे. डेफिनेटली त्यांना माहिती आहे. कारण आदित्य चोपडा जे आहेत यश अंकलचा मुलगा आहे आणि तेच सगळे म्हणजे स्टुडिओ चालवतात, जे काही जे बाहेर आहेत त्यांनाही माहिती. राज आणि यशराजांनाही माहिती आहे राज. अच्छा, आता हा राज सांगा. बघा, हम्म. हे मॅगझिन आहे कव्हरवर. हा. हे 2007 ऑक्टोबरचं छायाचित्र हो. आहे. लिहिलंय शादी टू आदी राणी मॅरिड. आदित्य चोपडाशी तुमचं लग्न झालं असं लिहिलंय यामध्ये. हो, ते तर खूप काही लिहितात. म्हणजे त्याच्यावर मी काही बोलायचं? हो, मला मला वाटतं की- म्हणायचंय की नाही, मी अजून कुमारिका आहे. याच्यानंतर ही तर खूप जुनी गोष्ट आहे 2007ची. मग आता रिसेंटली जुलैमध्ये 2011 मध्ये नवभारत टाइम्स मध्ये छापलं की वर्षभरापूर्वी हम्म. आदित्य चोपडाशी राणी मुखर्जींचं लग्न हो, झालं. माझा हाच प्रश्न आहे. प्रत्येक जर्नलिस्ट बरोबर त्यांनी आधी ठरवावं की माझं लग्न कधी झालंय, कोणत्या वर्षात. 2007 मध्ये झालीये, 2009 मध्ये झालंय, 2008 मध्ये होणार होतं ते झालं नाही, की 2012 मध्ये होईल, की 2011 मध्ये झालीये. पहिला आधी डिसाईड नाही, मग याच्यामध्ये लिहिलंय मग त्याच मी डिसाईड वृत्तपत्रामध्ये करेन. 4 महिन्यानंतर हो. लिहिलंय नोव्हेंबर 2011 हा. मध्ये की राणीला आता आदित्यशी लग्न नाही वा, करायचंय. काय लिहिलंय. उत्तर तुम्हाला उत्तर मिळालं की ते स्वतःच ठरवू शकत नाही की हे काय चालू आहे. ते स्वतः डिसाईड करत राहतात. परंतु मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची याच्याच वर. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की लोक इतकं माझ्यावर प्रेम करतात की त्यांना माझ्या लग्नाची काळजी आहे. आणि मुलींच्या लग्नाची काळजी कायमच सगळ्यांना असते. आणि मी स्वतःला हिंदुस्थानची मुलगी समजते की प्रत्येक जण लागलाय, बाळा तू लग्न कधी करणार आहेस. तर मला छानही वाटतं आणि मला कधी कधी असंही वाटतं की लग्न एक खूपच पर्सनल गोष्ट असते. म्हणजे एका व्यक्तीची
हे डिसाईड करणं की तिला लग्न करायचंय, त्याला लग्न करायचंय की नाही, हा एक पर्सनल डिसिजन असतो. आणि मी नेहमी म्हणते की जीवन, मृत्यू आणि लग्न हे सगळं वरून लिहून येत असतं. ते जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल. तर राणी, हे जे तुमचं सेंटिमेंट आहे आणि तुम्ही नेहमीच हो. पर्सनल लाईफ बद्दल डिग्निफाईड पद्धतीने ते हँडल हो. केलं, या सेंटिमेंटचा मी खूप रिस्पेक्ट करतो. थँक आणि यावर आता मी तुम्हाला काही पुढे बोलणार नाही. थँक पण यू. पब्लिक आहे, जनतेला जर काही जाणून घ्यायचं असेल तर लोक विचारू हो. शकतात प्रश्न. तुम्ही तुमच्यामध्ये ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, हात उचला जरा. बॅली डान्सिंग खूप अवघड असतो, तर तुम्ही कसं केलं? कसं शिकलात? खूप चांगला प्रश्न आहे, कारण मी खूप मेहनत घेतली आहे बेली डान्सिंगवर. मी जेव्हा शकीराचे व्हिडिओज बघायचे तर मला असं वाटायचं की ही बेली कशी हलवतीये, म्हणजे ही काय टेक्निक आहे. कारण मी एक क्लासिकल ट्रेन डान्सर आहे, म्हणजे ओडिसी. पण बेली डान्सिंग हा एक असा डान्स आहे की तो केवळ फक्त पोट हलतं, पूर्ण बॉडी एकदम स्टॅटिक असते, फक्त पोट हलत असतं. तर जे पोटाचे जे मसल्स आहेत तेच फक्त हलत असतात. तर त्याच्यामध्ये खूप कॉन्सन्ट्रेशन गरजेचं असतं आणि खूपच म्हणजे जे कोर मसल्स असतात ते वापरून तुम्हाला डान्स करावा लागतो, म्हणजे हलवावं लागतं. तर मेहर आहे, ज्या दिल्लीच्या आहेत, त्यांचं एक स्कूल आहे. तिथे त्या बेली डान्सिंग शिकवतात. वैभवीने त्यांना म्हणजे हायर केलं होतं की त्या दिल्लीहून येऊन म्हणजे बॉम्बेमध्ये मला शिकवत होत्या बेली डान्सिंग, आणि त्यांनी मला टेक्निक शिकवलं. आणि मला 2-3 महिने लागले ही टेक्निक शिकायला. परंतु आज मी गर्वाने म्हणू शकते की त्यांनी मला बेली डान्सरची पदवी दिलेली आहे. हॅलो मॅम, मी पल्लवी मुखर्जी. ओ मुखर्जी, वा वा, भारी आहे, भारी आहे. भाऊ भाऊ, बहिणी बहिणी, बहीण बहीण. तर अच्छा मॅम, जर तुम्ही ऍक्टर नसता तर काय असता? तुमचा ऍक्सेंट किती गोड आहे. थँक्यू मॅम. जर मी ऍक्ट्रेस नसते तर कदाचित आता 2 मुलांबरोबर तुमच्याबरोबर ऑडियन्समध्ये बसूनच कोणाचा तरी इंटरव्ह्यू ऐकत असते. राणी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले, तुमच्या ऍक्टिंगवर, तुमच्या हो. सिनेमावर आणि हो. पर्सनल लाईफ बद्दल सुद्धा विचारलं. हो. आणि हो. म्हणायचं झालं तर मुंबई भाषेमध्ये एकदम बिनधास्त पद्धतीने उत्तरं हो. दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजच्या जज शशी सनी यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला राणी मुखर्जींवर. आपण त्यांना विचारलं त्यांच्या बदलत्या करिअर बद्दल, त्यांच्या सिनेमाबद्दल, त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल. आणि आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजच्या जज शशी सनी यांच्या निर्णयाची. राणी, तुम्ही रजतजींच्या प्रश्नांची खूप चांगली उत्तरं दिलीत. व्हेरी ऑनेस्टली यू स्पोक. दॅट वॉज व्हेरी नाईस. आणि आय थिंक तुमचं जे वैशिष्ट्य आहे ते हे आहे की तुम्ही लोकांच्या मनात आणि मेंदूत दोघांनाही अपील करता. अँड क्लासेस अँड मासेस म्हणूनच तुम्हाला दोघेही पसंत करतात. आणि मला आशा आहे की तुम्ही राणी बनून नेहमी फिल्म इंडस्ट्रीवर राज्य कराल आणि यावर्षी तुम्हाला तुमचा अय्या नक्कीच मिळेल. थँक्यू. थँक्यू, सो स्वीट ऑफ यू. थँक्यू. याच आशेबरोबर की राणी मुखर्जी याच प्रकारे आपल्या सिनेमांनी लोकांना एंटरटेन करत राहतील, लोकांची मनं जिंकत राहतील, त्याच्यावर राज्य करत राहतील आणि येणारे त्यांचे सिनेमे यशस्वी व्हावे या शुभेच्छांबरोबर आजचा शो इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.